मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे आणि त्यांची रात्री प्रकृती खालावली होती। त्यामुळे मराठा आंदोलक जे आहे ते आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक राज्यभरातून आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूयात। काय सांगाल, कुठून आलात? आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून उमरखेड तालुक्यातून आलो आणि आमचा जे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधून आलो आहे आणि शासनाने आता अंत पाहू नये, लवकरात लवकर जे दादाच्या मागण्या आहेत ते पूर्ण कराव्या ही आमची शासनाला विनंती राहील। काय सांगाल, तुम्ही आलात या ठिकाणी, तुम्ही काय भावना व्यक्त कराल? पाटलाची प्रकृती खालावली, काय करावं? सरकार लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि पाटलाला उपोषण मागे घ्यायला हवं, ही विनंती आहे। काय सांगाल, तुम्ही आलात या ठिकाणी, काय तुमची मागणी होती? पाटलासोबत तुमची काही चर्चा झाली आहे का? आमची चर्चा तर नाही झाली, परंतु शासनाला आम्ही विनंती करून शासन एकतर्फी भूमिका घेत आहे। फक्त या माध्यमातून आम्ही दादालाच आता विनंती करणार की तुम्ही तुमचं जसं आरक्षण महत्वाचं आहे तसेच आम्हाला दादा सुद्धा महत्वाचे आहेत, हीच आमची दादाला एक विनंती आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहेत ते आंतरवली सराटीमध्ये आलेले आहेत। काय सांगाल, तुम्ही आलात, काय तुमचं पाटलासोबत बोलणं झालंय? काय पाटलाची प्रकृती खालावली आहे? काय तुम्ही सरकारला आवाहन करणार आहात आज? जय 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 शिवराय। मी मनीष मोगल, लासोटे, गंगापूर तालुका, छत्रपती संभाजीनगरमधून। जसा लढा चालू झाला तसा स्वयंसेवक आज काम करतो इथं। शासनाला म्हणजे कळकळीची एवढी विनंती पाटलासाठी का त्यांनी अंत बघू नये। आम्ही काही कोणाच्या ताटातलं मागतले काही जे संविधानानं दिलेलं आहे तेच आम्हाला द्यावं। मुंबईला आम्ही गेलो, त्यांनी जे शब्द दिला किंवा अध्यादेश काढून काढलं त्याची इतकी दिवस तर लागत नाही ना। पाटलाचा अंत पाहू नका, म्हणजे देर आहे दुरुस्त आहे, अजून तरी त्याने सुधारलं पाहिजे। मराठ्याची जी एकी झाली रे, हे कसे बी इकडं आंदोलन बसव, त्याला इकडे विरोधात बोलायला लाव, हे खेळ चालणार नाही। लाडकी बहीण चालणार नाही, लाडका भाऊ चालणार नाही, लाडका दाजी चालणार नाही। अहो तुम्ही किती फसवणार आहे? हे दूध खोळं बच्चं नाही, 5 वर्षाचा मुलगा असला ते बी 5 रुपये ठोकळा 2 रुपये ठोकळ ओळखतं। हे सरकारनं आजच लक्ष घ्यावा आणि त्वरित जरांगे पाटलाचं उपोषण याच्यावर त्वरित तोडगा काढावा। आणि तुम्हाला दिसत असेल काल एवढा पाऊस, एवढा तुफान वातावरण होतं, तरी पण पब्लिक कमी व्हायला तरी 4-5 लाख पब्लिक आला असेल। त्याच्यामुळे सरकारनं वेळी शहाण होऊन आरक्षणाचा जो मुद्दा आहे संविधानिक आहे, जे संविधान हक्क दिलेला आहे मराठा आरक्षणाचा ओबीसीतून, आता ज्यांची नोंद निघाली त्यांच्यासाठी मागताय जरांगे पाटील, आणि ज्यांचे नाही हैदराबाद गॅजेट लावलं तर विशेष होतो। आणि सातारा संस्थाने, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट आहे, हे सगळं लावा, सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे, पण करायची नाही, मानसिकता करायची नाही। जरांगे पाटलाला तसंच उपाशी मरून द्यायचं, जे मराठ्याचं दैवत मानतो आम्ही। 6 कोटी मराठा, 6 कोटीच नाही, अख्खा महाराष्ट्र 18 पगड जाती हे जातीवाद करत नाही, पण यांचे 1-2 टकले टुकले आणायचे आणि बसायचं तिथे आंदोलनाला विरोध करायचा। अरे विरोध करा तुम्ही, पण संविधानाने जसं दिलेलं हक्क आहे कायद्या कानूनप्रमाणे तुम्ही विरोध करा, काही अडचण नाही। पण काही पण करायचं, दंगे दुंगे घडायचा प्रयत्न करायचा, पण तुम्ही कितीही प्रयत्न करा, किती उकसवण्याचा प्रयत्न करा मराठा समाजाला, पण जरांगे पाटलाच्या शब्दाच्या पुढे एकही माणूस नाही। तुम्ही हाना मारा काही करा, पण जरांगे पाटील सांगते तेच तोरण आणि तेच धोरण। त्याच्यामुळे सरकारनं वेळी शहाण हो। आज राजे येणार आहेत, छत्रपती संभाजीराजे, काय तुम्ही मागणी करणार आहात आता राजे? सर आम्ही काही म्हणजे मेन मागणी म्हणजे जरांगे पाटलाने उपोषण सोडून द्यावे। सरकारला एकच विनंती आहे की जेवढं होईल तेवढं लवकर हे जे आहे ते निर्णय देऊन आम्हाला जरांगे पाटलाची मागणी पूर्ण करावी। जास्त करून आपलं फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की जेवढं होईल तेवढं आमच्या पाटलाला काय आहे ते जे मागणी पाटलाची आहे ते पूर्ण करावी, एवढीच विनंती करतो। आम्ही पायी नांदेडून 10 जग पायी आलेलो आहेत, तरी एकच विनंती करतो की पूर्ण जे आहे ते मागणी करून आम्हाला हे करावे। पाटलासाठी आम्ही जीव बी द्यायला तयार आहोत, जीव बी घ्यायलाही तयार आहोत, एवढीच विनंती करतो। निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य कराव्या व मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळवून द्यावं आणि मनोज जरांगे पाटलाचं उपोषण जे आहे ते सरकारनं सोडवावं अशी देखील मागणी आता मराठा आंदोलक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवली सराटी, जालना।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.